नक्कीच आमच्या घरामध्ये लग्नाचं कार्य सुरू होतं, पण तुम्ही एकंदरीत बघितलात की आमचे परिवारातले सर्वच लोक प्रचारामध्ये त्या ठिकाणी व्यस्त होते। आणि तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की राज्यातली सुद्धा जी टीम आहे, म्हणजे त्यात आघाडीने मुख्यमंत्री साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, हे सुद्धा किती त्यांच्या मनामधली चळवळ सुद्धा बघा, ते सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याला आपल्या प्रचाराला फार वेळ देऊ शकले। आणि ह्या कारणामुळं या ठिकाणी ही जी आता ह्या ठिकाणी शिवसेनेची सीट आहे ती मोठ्या फरकाने निवडून येणार आहे, आपल्याला 4 जूनला दिसून येईल। राज्यामध्ये उष्णतेचं वातावरण असल्यामुळं काही लोक म्हणतात की मतदारांची टक्केवारी थोडी कमी झाली, पण आता त्याबद्दल मोठ्या प्रमाणात अवेअरनेस कॅम्पेन झालेले आहेत। जागरूकता आता लोकांमध्ये वाढवण्याचा मागच्या 15 दिवसामध्ये मोठा प्रयत्न झालेला आहे आणि आजच्या दिवशी तुम्हाला त्यामध्ये सुद्धा फरक दिसून येईल। गेल्या 10 वर्षात जे आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी काम केलेलं आहे ते सर्वांच्या समोर आहे। त्यांनी त्यांचं काम लोकांच्या समोर वारंवार ठेवलेलं आहे। त्यामुळं गेले महिनाभर जे काही प्रचार झालेला आहे त्यातनं त्यांचा मेसेज क्लिअर आहे। 2047 साठी मोदीजी काम करतात। 2047 जेव्हा ते म्हणतात तेव्हा माझ्यासारख्या युवकांसाठी ते काम करतात आणि त्यासाठीच आज सुद्धा बघू शकता की पाळी किती मोठी आहे मतदान करण्यासाठी। तर पुन्हा एकदा मोदीजींना निवडून देण्यासाठी सर्व कोल्हापूरची जनता कटिबद्ध आहे।